रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर आज आर.टी.आय. फेडिशनर खालापूर यांचं बेमुदत साखळी उपोषणास बसले आहेत. त्यांनी 5 मागण्यांसहित आज खालापूर तालुका पंचायत समितीच्या प्रांगणात उपोषणास बसले असता त्यांनी 5 मागण्यांच्या सर्व माहिती BDO कार्यालयातून आम्हाला देण्यात यावी व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचं कामकाज संपूर्ण वेळ व्हिडिओ रेकॉर्ड करावं अशा या 5 मागण्या घेऊन तालुका अध्यक्षसह सर्व RTI कार्यकर्ते आज पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसले असता त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. संघर्ष रायगड न्यूजने आपण कशाकरिता उपोषण केलं आहे. प्रमुख मागण्यामध्ये नंबर 1, तालुक्यातल्या सर्व ग्रामसभांचं कामकाज संपूर्ण वेळ व्हिडिओ रेकॉर्डेड करा. नंबर 2 ही प्रमुख मागणी आहे की दर सोमवारी नागरिकांना 3 ते 5 अवलोकनासाठी सर्व दप्तर उपलब्ध करून द्यायचं आहे. त्याची अंमलबजावणी होत नाही, ती अंमलबजावणी त्वरित करा. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, RTIचं कलम 4A मधल्या 1 ते 17 ज्या बाबी आहेत याचा पाठपुरावा आम्ही 23 सालापासून इकडे करतोय. त्यांनी एका उपोषणानंतर आम्हाला माहिती दिली, परंतु ही माहिती दर 3 महिन्यांनी अद्ययावत करायची. अद्ययावत केलेली माहिती मागवलेली असताना ते आमची दिशाभूल करतात, फसवणूक करतात, काही थातून मातून माहिती देतात. त्याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. पंचायत समिती कार्यालय आणि ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक आहे. आम्ही सगळ्या मागण्या ह्या करतो या शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी करा म्हणून. बायोमेट्रिक हजेरी बहुतेक ग्रामपंचायतीमध्ये जाणून बुजून ही यंत्रणा बंद करण्यात आलेली आहे असा आमचा आरोप आहे. ग्रामसेवक कधी येतात, कधी कुठे जातात त्याच्यासाठी हालचाल रजिस्टर ठेवणं बंधनकारक आहे. आम्हाला खोटी माहिती दिली जाते. आम्ही पंचायत समितीत गेलोय, BDOकडनं चौकशी केली असता समजतं की आढावा बैठक फक्त 2दा होते. ओळखपत्र आता आमच्या गळ्यात जे आहे ते ओळखपत्र घालणं बंधनकारक आहे आणि ते कुणालाही दिसेल अशा प्रकारे गळ्यात अडकवायचं आहे. कोणीही ओळखपत्रक घालत नाहीत. लागू असलेले कर्मचारी तृतीय श्रेणी किंवा चतुर्थ श्रेणी असतील त्यांना गणवेश परिधान करणं बंधनकारक आहे, ते होत नाहीत. आता पुन्हा सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणं बंधनकारक आहे आणि त्याच्यासाठी शासनाचा 6 ते 7 हजार रुपये यांना घरभाडे भत्ता दिला जातो. परंतु जवळजवळ सगळ्या अतिशय जबाबदारीने विधान करतोय. सगळेच ग्रामपंचायतींनी खोटी प्रतिज्ञापत्र, खोटे ग्रामपंचायत भाडे करार पत्र दिलेले आहेत, ग्रामसभांचे खोटे ठराव दिलेले आहेत आणि त्याच्यावर हे शासनाचे 6 ते 7 हजार रुपये घरभाडे भत्ता घेतात. ही बाब BDOच्या लक्षात आणून ते त्यांना पाठीशी घालतात, त्यांच्यावर काही कारवाई करत नाही आणि म्हणून आम्ही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या BDOवर कारवाई करा अशी मागणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांच्याकडे केलेले आहोत. आणि शेवटी परिपत्रकांचं पालन करणं हे बंधनकारक आहे असं असताना याची दखल नोडल ऑफिसर म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशी आम्ही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. किमान 10 शासकीय परिपत्रकांचा जे आमच्या आत्ताही दप्तरात आहेत हे ग्रामपंचायत अधिकारी त्यांचा भंग करतात. हा गंभीर गुन्हा आहे. कलेक्टर महोदयांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. थोडक्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या BDOवर कारवाई करावी हा आमचा हेतू घेऊन आम्ही या उपोषणावर बसलेलो आहोत. हे बेमुदत आमरण उपोषण असणार आहे, पण जर लवकरात लवकर याची दखल घेतली गेली नाही तर CO ऑफिसमध्ये ह्या सर्व प्रश्न सुटेपर्यंत आम्ही आमरण उपोषण लवकरच त्याचं नियोजन करणार आहोत. हा इशारा मी पंचायत समितीचे अधिकारी संदीप कराड यांना देऊ इच्छितो. धन्यवाद.